फन अँड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आहे 28 ऑक्टोबर आणि आज आमच्या दर्शनचा 10वा वाढदिवस आहे। तर तो आम्ही कसा सेलिब्रेट करणार आहोत ते मी तुम्हाला दाखवेन। त्याच्या आधी आपण दर्शनशी बोलूया। तो 12:30 झालेत आणि तो शाळेतून आलाय। तर आज मी त्याला शाळेमध्ये काय काय दिलं ते पण बघूया आणि यावरून त्याला एक ड्रेस पाठवले त्याच्या आजीने, तर तो कसा आहे ते पण बघूया। अजून आम्ही त्याला वाढदिवसाला काय एक गिफ्ट दिलंय तर तेही तुम्हाला दाखवतो आम्ही। तर चला मग आपण बर्थडे बॉय आणि हो, आज त्याच्या स्कूलमध्ये एक कार्यक्रम झाला तर त्याच्याबद्दल पण थोडंसं ऐकूया त्याच्याकडून की काय होता तो कार्यक्रम। तर चला मग आपण त्याला भेटूया। हॅलो बर्थडे बॉय। हॅलो। सांगा 12:30 झालेत आणि आमचे साहेब आलेत आणि काय तुला मी सकाळी दिलेलं स्कूलमध्ये ते पण सांग आणि काय फंक्शन होतं। मग सकाळी मी समोसे बनवलेले, केक होता, चॉकलेट होते आणि ते सगळं मी स्कूलला घेऊन गेलेलो। मग स्कूलमध्ये मी सगळ्यांना दिले। समोसे पण आवडले, टीचरनी तर पार्सल पण घेऊन गेली। केक पण सगळ्यांना आवडला, केक संपला आता तर। आणि चॉकलेट पण 3 पॅकेट होते, ते सगळे संपले। रात्रभर जागून हे समोसे मी बनवले आहेत। 32 समोसे स्कूलला दिले होते मी। तर आज आमच्या स्कूलमध्ये हॅलोवीन होतं। तिकडे सगळ्यांना काय कपडे घालून द्यायचे होते आणि एक ड्रॉइंग बनवायची होती त्याच्या हॅलोवीन बद्दल। मग मी एक ड्रॉइंग बनवली ते दाखवतो। हे बघा, काय म्हणतात त्याला, स्मशान बनवले। अमावास्येची रात्र आहे, इथं भूत निघाली, तिथे एक भूत आहे, हे बॅट आहे आणि त्याच्या तोंडात असं स्पायडर आहे। स्पायडर असं लटकलं आणि झालं। असं छोटंसं असं बनवायचं होतं। फोटो बघा काय काय मुलांनी, म्हणजे मुलांचं आहे, काय मुलं बनली आहेत। तर ही मुलं हॅलोवीन बनवून आली होती स्कूलमध्ये आणि दर्शीचा बड्डे होता त्याच्यामुळे मी काही त्याला रेडी केलं नव्हतं। हा जो ड्रेस आहे हा आजीने पाठवून दिलाय है ना। कोट पण तसे एक जॅकेट आहे, त्याचं नाही जॅकेट आहे। तर दाखवते मी तुम्हाला। तर साहेब जॅकेट घालताय तोपर्यंत इथे एक उद्योग बघ। आणि हे त्यांनी बनवलं होतं दिवाळीसाठी स्पेशल, असं कॅन्डलवालं। तर हे मी दिवाळीला लावले होते त्याचे कॅन्डल्स वगैरे। वरा ना दाखव। गोष्ट दाखव, तुला बर्थडेला गिफ्ट काय मिळालं। इथे नको चालू, आपण गॅलरीत बाहेर दाखवूया चल। नॉर्मली स्कूटरला ब्रेक नसतो। तर हे त्याला आम्ही दिलं आहे। इकडे सगळ्या मुलांकडे वगैरे अशी स्कूटर असते, इलेक्ट्रिक स्कूटर पण असते, जी आम्ही रोमला चालवली होती, बट ती 18+ असते, त्याच्यामुळे ही त्याला घेतली आहे आणि ही खूप छान आहे। ह्याची फॅसिलिटी म्हणजे ह्याला ब्रेक आहे इथे आणि बेल पण आहे। बेल नॉर्मली बेल आणि ब्रेक नसतो। मागचा हा ब्रेक असतो, मागे इथे ब्रेक असतो। चला, तर हे आहे दर्शीलचं बड्डे गिफ्ट। ते फ्रेंड्स येणार आहेत, त्यांची फॅमिली असणार आहे। तर बाहेरूनच जेवण वगैरे बाहेरून मागवलं आहे, ऑर्डर केली आहे। इंडियन लोक आहेत कोणतरी, म्हणजे ते कोल्हापूरचेच आहेत। तर ते लोक हा बिझनेस करतात, साईड बिझनेस आहे। तर त्यांच्याकडून बिर्याणी मागवली आहे, चिकन 65 मागवलं आहे आणि कबाब मागवले आहेत। तर एवढा आज बड्डेचं हे असणार आहे आणि केक पण बाहेरून आणणार आहे, कारण केकला इथेच मला सामान नाही मिळालं, नाही तर मोस्टली मीच केक बनवला असता। दोन चला।
birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Darshil. Happy birthday to you. May God He doesn't have to blow the candles. तुम्ही तिकडून लागलं होतं लागलं. But those candles have to be blown, I think. तर केक कटिंग झाल्यानंतर आम्ही सर्वजण जेवायला बसलो. तर चिकन बिर्याणी होती, चिकन 65 आणि चिकन कबाब मागवले होते. तर खूप छान होतं जेवणसुद्धा आणि सगळे एन्जॉय करून मस्त जेवण झालं आमचं सर्वांचं. तर आता सर्वजण गेले घरी. जेवण वगैरे झालं, तुम्ही बघितलं असेल सगळे जेवायला बसलेले. केक कटिंगचा पण कार्यक्रम झाला छानपैकी आणि आता घर वगैरे सगळी भांडी वगैरे आवरून झाली आहेत माझी. आणि आता मी तुम्हाला दाखवते की मी लाईटिंग कशी केली होती. ते होते तेव्हा मी शूट नाही करू शकली, तर मग आता दाखवते व्ह्यू तुम्हाला. आता मी दाखवते की मी कसं सिम्पल साधं डेकोरेशन केलं होतं. आवडलं तर नक्की सांगा. हे बघा, इथे अशी छानपैकी लाईटिंग सोडली होती. तर इथे छान दिवे ठेवलेत आणि हे दर्शनने केलेले स्टोन ठेवलेत. कॅन्डल स्टँड, तर त्याच्यावर मी ठेवले कॅन्डल. इथे चांदणी लावली होती. आणि हे आईस्क्रीम आणलं होतं आम्ही. दाखव आईस्क्रीम. मग अशी शूट नाही झालं ना काहीच, तर सगळ्यांनी आईस्क्रीम पण मस्त एन्जॉय केलं. सगळ्यांना आवडलं हे आईस्क्रीम, खूप छान लागतं. आणि आता तुम्हाला मी दाखवते. हे बघा, हे बड्डेसाठी केले होते. असे बलून्स वगैरे लावले. आणि हा एक दिवा आता मी ठेवला जस्ट. तर हा असा व्ह्यू दिसत होता. खूप छान वाटत होतं. खूप छान पॉझिटिव्ह वाईब्स आल्या होत्या सर्व आणि सगळ्यांनी मस्त एन्जॉय केलं. बट हे ना, सगळे आले म्हणून चांगलं झालं. हो. आणि खूप मजा आली ना. कसं वाटलं सगळे आले म्हणून? सगळे आले म्हणून चांगलं झालं. नाही ते आपण तिघच राहिलो असतो. तिघंच. एकटा बट सगळे खुश, म्हणजे छान वाटलं. आवडलं. सगळ्यांना आवडलं. सिम्पल सोबर असं. आणि छान गिफ्ट पण दिलं दर्शिलला. तर तुम्हाला आता मी गिफ्ट दाखवते. तर हे बघा, हे चॉकलेट्स यांचे फ्रेंड. तर आम्ही हे फोडून खाऊन पण झालो. खूप छान आहे. अर्धा डब्बा पण केला. दाखवा फोडून. एक त्यांना फोडून ठेवा इथे. दाखवा कसं आहे. खूप मस्त चॉकलेट आहे कोकोनटचं. हे बघा, खूप छान लागलं. आम्ही अर्धा डब्बा पण संपवला आता ते गेल्यानंतर. ठीक आहे. गिफ्ट आहे. तर अजून एक गिफ्ट आहे बघा दर्शीलचं. खूप छान जॅकेट आहे. दर्शील, जर आईस्क्रीम खाऊन झालं तर हे जॅकेट वेअर करून दाखव ना. लेदरचं जॅकेट आहे. खूप छान आहे हे पण. खूप छान गिफ्ट दिले दर्शीलला. हां, कॅप पण आहे. ही अशी कॅप आहे. खूप छान, मस्त. आणि नेक्स्ट गिफ्ट दाखव. तू ज्याला ओपन पण करून टाकलं त्याचं सगळं. घेतलं पण ते नाही, कवर फोडलं ते दाखव. हे सुद्धा आहे आणि आमच्याकडे मागितलेलं होतं, बट आम्हाला समजत नव्हतं आणि त्याला सिरियसली हे गिफ्ट मिळालं. खूप छान गिफ्ट मिळालं त्याला हे. तर नक्की दाखवेन मी हे प्ले करताना तो. तर
तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आणि जर तुम्हाला काय आजचा व्हिडिओ आवडला असेल, साधा सिंपल बड्डे सेलिब्रेशन होतं आमचं, तर नक्की सांगा आम्हाला की कसं वाटलं. आणि दर्शीचं गिफ्ट पण सांगा की कोणतं गिफ्ट तुम्हाला जास्त आवडलं. तर चला मग नंतर भेटूया पुढच्या एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.